समाजासाठी एक वाक्य बोलतो. हा, हा. शेळी पालन म्हणलं की एखाद्या तरुण शेळी पालन म्हणलं की मुलीचा बाप म्हणतो नाही ते शेळ्या पाळते काय करणं, पण त्याचं जर ह्या क्वालिटीच्या शेळ्या असतील 10 हा, हा. तर तो वर्षाला 10 ते 15 लाखाचा मालक आहे हे मला माहिती सहज. हो. आणि त्याला जर मग मिल्क तुम्हाला चार्जेस तेवढं जोड package असेल भेटत तर- नाही कंपनीकडे. हा ना, 20,000च्या पगाराने काय की पॅकेज भेटणार इंजिनियर जरी असला पण याला जर मिल्क चार्जेसची जोड असेल तर तरच होणार आहे ना ते. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही ते. अल्फा येणं, हा. वेताला त्रास होणं, त्याला सालाईन भरणं हे प्रॉब्लेम मला आलेले आहेत. कारण हे अनुभव मला 10-12 वर्षाचा आहे. अगदी बरोबर. या वर्षी वेन एकदम प्रॉपर झाली, अल्फा नाही आला, शेळ्या एकदम हेल्दी राहिल्या. कारण शेळी वेल्यानंतर हा, हा, हा. 3 महिने 2 महिन्याचं वेन झाल्यानंतर दूध पिल्लू पित असतं, अगदी बरोबर. शेळीची तब्येत उतरत असते. आणि आपल्यात तो प्रॉब्लेम आला नाही. आणि तब्येत आहे तशी मेंटेन राहिली आणि दूध व्यवस्थित राहिले, पिल्लांचं दुधामुळे भागते. सगळं करून भागतंय. जे मेन प्रॉब्लेमच आपलं जे इथं म्हणजे मशीनच आपले ओके राहिल्यानंतर प्रोडक्शन चांगलंच होते ना. म्हणजे जे आज मिल्क चार्जेस देत होता, तुम्हाला असं वाटतं का हो ते महाग आहे? नाही ह्याचा हिशोब केल्यानंतर ते महाग अजिबातच नाही ना. शेतकरी ते हिशोब करत नाही. कोणता हिशोब करतो की रोजचं 30 रुपयात द्यायचे आपण, हे थोडं महाग वाटतंय, पण कॅल्क्युलेशन केलं का हा, हा, हा. बाकीच्या ह्याचं तर हा. ते महाग नाहीच नक्की. मुळात- आणि गोअमृत जसं तयार झाल्यानंतर तो जर रिझल्ट येणार आहे तर मग ते झिरोच होणार आहे त्याची. म्हणजे मुळात ऍक्च्युली ते महाग नाही, मानसिकतेने महाग केले.